मित्रांनो बघा, वर्षाकाठी 5-6 लाख रुपयाचं उत्पन्न हे शेळ्या आणि मोस्टली मेंढ्या आणि शेळ्यांमधून कमवता. लक्षात घ्या, शेती थोडीफार आहेत, शेती ती घरी धान्यपूर्ती करत असता, पण हे उत्पन्न वेगळं, बाहेरचं उत्पन्न किरकोळ असेल, पण सगळ्यात जास्त उत्पन्न हे शेळ्यांचं आणि मेंढ्यांचं 5-6 लाख रुपये. मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं, नोकरी करण्यापेक्षा आहे ना हा व्यवसाय एकदम बेस्ट आहे. पशुपालन कोणतंही असू द्या, शेळी असू द्या, मेंढी असू द्या, एक नंबर हा व्यवसाय चालतो आपल्या नगर जिल्ह्यामध्ये. नगर जिल्ह्याचा हा पश्चिम भाग आहे थोडक्यात. मला एक सांगा, आता साधारणतः आता टोटल संख्या किती, टोटल ॲव्हरेज सगळी शेळ्या आणि मेंढ्या पकडून 60-65 ना? ओके. मग आता याच्यावर हा पुढे व्यवसाय मोठा करणार आहे की हा मेंटेन ठेवून यालाच व्यवस्थित करणार? नाही, हा याच व्यवस्थित सांभाळणं हा म्हणजे जास्त सांभाळण्यापेक्षा थोड्या पण व्यवस्थित सांभाळायचं आणि उत्पन्न जादा निघेल. उत्पन्न जादा निघत.